श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचे आपल्या स्वामी भक्ती विथ पूजा या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप चांगला आणि आरोग्यदायी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि आता सुरुवात करते आपल्या आजच्या व्हिडिओला. उद्या आहे 12 फेब्रुवारी वार बुधवार आणि ह्या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा. या माघ पौर्णिमेला माघ पौर्णिमा असेही म्हणतात. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा असते आणि प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही वेगवेगळी असते. माघ पौर्णिमा ही इतर पौर्णिमांपेक्षा वेगळी आणि पवित्र मानली जाते. असे म्हटले जाते की ह्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि आपल्याला आशीर्वाद देत असते. या दिवशी लक्ष्मी माता, नारायण आणि चंद्र यांची पूजा केली जाते. तर पौर्णिमा ही मंगळवारी 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:55 चालू होते आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी 7:22 संपणार आहे. तर आपल्याला ही पौर्णिमा बुधवारी साजरी करायची आहे. तर मी तुम्हाला बुधवारी करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे, तो तुम्ही नक्की करा. कारण की आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या घरातील सुख समृद्धी नांदावी यासाठी आपण लक्ष्मी माता, विष्णू भगवान यांची सेवा करत असतो. तर पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या सेवेला खूप महत्त्व दिलं जातं आणि सोबतच विष्णू भगवान. आपल्या कुंडलीत काही दोष असतील किंवा आपण कुठलंही काम करतोय आणि ते पूर्ण होत नसेल, तर त्यासाठी आपल्याला आपल्या कुंडलीतील काही दोष असतात ते नष्ट करण्यासाठी सूर्यदेवाची सेवा करावी लागते. तर आज मी तुम्हाला त्याच्याशीच एक उपाय सांगणार आहे. तो तुम्ही सकाळी उठून आंघोळ वगैरे करून, सकाळी लवकर उठायचे, आंघोळ वगैरे करायचे, स्वच्छ कपडे परिधान करून ही सेवा करायची आहे. तर चला मी तुम्हाला सेवा काय करायची ते सांगते. तर उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे. तर चला उपायाला सुरुवात करूया. तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे. तांब्याचा कलश जो आपल्याकडे असतो त्यात तुम्हाला शुद्ध जल घ्यायचे आहेत, म्हणजे पाणी टाकून घ्यायचे आहे शुद्ध. त्यात थोडंसं तुम्ही गंगाजलही टाकू शकतात. त्यात एक लाल फूल टाकायचे आहे आणि लाल चंदन टाकायचे आहेत आणि सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर सूर्यदेवाला हे अर्घ्य द्यायचे आहेत. सूर्यदेवाला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या कुंडलीतील दोष नष्ट होतात आणि आपले प्रगतीचे मार्ग खुले होतात. तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठून उद्या स्नान वगैरे करायचं आहे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने आपल्या कुंडलीतील दोष नष्ट होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. तर तुम्हाला उपाय कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.